एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. दादा, मला पुरवणी दे ना संडेची. काय पुरवणी दे ना यार. अरे वाचतोय ना मी नील. मला माहितीये काय वाचतोयस तू. राशी भविष्य. मी भविष्य वाचत नाहीये. मग रेन वॉटर हार्वेस्टिंग बद्दल चांगला लेख आलाय, तो वाचतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग, आपण रोज जे पाणी वाया घालवतो ना, तेवढं वाचवलं तरी खूप झालं. तर आणि आता तुम्ही भांडत बसू नका. बोलल्या शिक्षिका, बोलल्या. नाश्ता करून घ्या. अरे आई बाबा, नाश्ता आणते. वा वा. आई, तुम्ही किती फ्रेश वाटताय आज. अगं तुझी सेवा केलीस ना, त्याचंच फळ आहे हे. चला चला. अच्छा, हेच आहे का खायला? हा, मस्त. फोडणीचा भात, ते खाऱ्या मिरच्या घालून. रविवारच्या दिवशी जहागीरदारांच्या घरी नाश्त्याला फोडणीचा भात. छान पॉइंट आहे. नवा इतिहास रचला जातोय. हा, नाही बाबा, ते भात वाया गेला असता ना, म्हणून. मी तर आज नाश्त्याला ब्रेडचे पकोडेच करणार होते, पण अंघोळ करून येईपर्यंत भात फोडणीला पडला होता. मग काय करणार. निलिमा, किती काळजी आहे का तुला माझी. आणि मला ब्रेडचे पकोडे ना खूप आवडतात. ये ना, तू बस ब्रेकफास्ट केला माझ्या बरोबर. आई पण ये ग. इंद्रनील, इतकी काळजी घेतली निलिमाने माझी की त्यामुळे आज मी धडधाकट उभी आहे. हा बाबा, थँक्यू बाळा. आमची वहिनी आहेच कुणाची. बर, तुमची गुणी वहिनी आज संडे स्पेशल काय बनवणार आहे. रात्री डोसे. वा. नाही या स्वानंदी, आईंना पावभाजी आवडते, मी पावभाजी बनवणार आहे. अरे बेस्ट आहे. तू रात्री पावभाजी बनव, तू दुपारी डोसे बनव. मी जाऊन वाटलं सर रात्री आईस्क्रीम घेऊन येतो. अरे फुल संडे सेलिब्रेट करू. हा, मस्त. अरे वा, मस्त. नको अरे इंद्रनील, म्हणजे रात्री पावभाजी करणार आहे ना ती, मग दुपारी खिचडी किंवा आमटीवर असंच काहीतरी साधंसं करू. डोसे नको अरे. एक तर ना उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यात ते आंबवलेले पदार्थ नको, त्रास होतो अरे पोटाला त्याने. हा, चालेल ना म्हणजे. स्वानंदी, तू खिचडीची तयारी कर, पण फोडणी मात्र तिला घालू दे. छान झणझणीत फोडणी घालते ती. हो. या कुठल्या मसाल्याची फोडणी देत आहेत आणि कोणाला ठसका लागणार आहे काही कळत नाहीये. अहो, तुमचा नाश्ता करून झाला ना की आपण पावभाजीचं सामान घेऊन येऊ. वहिनी, म्हणजे जास्तीचे पैसे लागतील ना, किती देऊ. तू किल्ली दे माझ्याकडे, मी काढून घेते. बरं, आत्ताच देते, नंतर लक्षात नाही राहणार. हो. देशपांडे आजी, तुमची धाकटीनात गेली 12च्या भावात. आता जाऊन त्या मोठीला वटणीवर आणते.
चांगला आहे ना कार्यक्रम. होम मिनिस्टर. हो आणि तुम्हाला नेहमी ओळखत असते आपण तिकडे जाऊया भाग घेऊया त्याच्यात. अरे मग एक की मॅडम बाबा ती जिंकली वगैरे ना तर तिला उचलायला लागेल मला. शक्य आहे का? मग अगं अनिता हेमंत काय म्हणतोय बघ. जिंकली वगैरे. गप ना कसं जातो हसतोय सांगू नका काका भांडेल आहे तर माहिती पुन्हा म्हणून सांगितलं मी. हो आई बरं का आजी अगं आजी असं रडका पिक्चर बघितल्यासारखं तोंड करून होम मिनिस्टर काय बघतीयस? त्या आदेश भाऊजींना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. सायली त्रास देऊ नकोस ग आईला. आधीच बिचारी एवढंच तोंड करून बसली. आणि अगं तुझ्या लक्षात येत नाही साय आपल्या ह्या घरामध्ये वेगळी खोली नाही ना टीव्ही लावायला. त्यामुळे इथे असं हॉलमध्ये टीव्ही लावून बसावं लागतं. नाही तर रिपीट टेलिकास्ट बघत नाही कधी ती कुठला. काल बघितलं असेल नाही का? काय झाले काय अजिबातच बोलत नाही आपल्याशी. तिला काय झालं ते आपल्याला माहिती आहे आणि काय करायचं हेही आपल्याला माहिती आहे. भांडण 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 काय दादा नुसतं पेपर काय वाचत बसलाय? जा ना आंघोळीला जा. एक तर आंघोळीला गेलास की तिथलाच होऊन जातोस. मला पण काय आंघोळ बिंघोळ आहे की नाही? ए तुझी आंघोळ माहिती आहे मला कावळ्यासारखी. 2 तांबे इकडून घ्यायचे 2 तांबे इकडून घ्यायचे एखाद्या डोक्यावर घ्यायचा झाली याची आंघोळ. अरे नाही मी म्हणतो रविवारी आज काय करायची रे तुला आंघोळ? काही करू नकोस आज. आईने आपल्याला काय शिकवलंय? सुट्टी असो अथवा काम असो माणसांनी आंघोळ करायलाच पाहिजे. अरे माणसांनी हे म्हणता कावळ्यानी नाही. आई बघ हा कसं म्हणतोय मला. प्रकरण गंभीर दिसतंय. हो हे म्हणता बेल वाजली बघ. कळलंय मला. अरे मग दारू घड ना. दरवेळेला मी काय दारू उघडायचं? मी काय वॉचमन आहे? हे म्हणता उगाच फालतू गोष्टींवरनं वाद घालू नकोस. दार उघड बाहेरचा तात्काळ असेल कोणीतरी. अरे मग तू उघड ना नुसतं पेपर वाचत बसलाय ते. तू हे म्हणता जा ना दरवाजा उघड ना. तू धाकटायस ना नेहमी मोठ्यांचं ऐकावं एवढं सुद्धा कळत नाही? गेली 40 वर्ष हेच ऐकतोय मी. 45 5 कमी नको करू. काय माहिती का पहिली 5 वर्ष आई मला काय म्हणत होती ते आठवतच नाहीये म्हणून 40 वर्ष म्हणलं मी. अरे आता जाताना दार उघडायला समोरचा माणूस पाणी पाणी म्हणून जीव सोडेल तरी तुम्ही दोघं भांडत बसाल पाणी कुणी द्यायचं. उघडतो दार उघड दार. अरे उघड असं मी मला म्हणतोय जातोय. उघड. चिडू नको सारखं सारखं. आई तू बोललीस बरं वाटलं बघा मला. हे बघ वसंता तू किती मोठा ऑफिसर झालास ना तरी मी तुझी आई आहे हे लक्षात ठेव बरं का. कुणाला सांगतोस रे? खोटं खोटं भांडताय दोघं मला कळत नाही का? सगळ्या आंघोळी वगैरे आटपून बसलाय माहितीये मला. आजी हा बाबा तुमच्याशी जरा बोलायचं होतं संपदाबद्दल. या ना. काही त्रास नाही ना झाला घर शोधायला? छे अगदी योग्य पत्ता दिला होता असते. त्यामुळे यांनी घरातनं गाडी काढली आणि डायरेक्ट तुझ्या घराशी येऊन थांबले. काय काका पण आलेत? कुठे? खाली गाडीत बसलेत. त्यांचं काय काम आहे ना इथे? तसंही आपल्या दोघींच्या बोलण्यात त्यांचं काहीच काम नाही. बसू दे त्यांना खाली. संपदा या अशा घरासाठी तू एवढा आटापिटा केलास का घर सोडण्याचा? म्हणजे मी माझ्या इच्छेप्रमाणे इथे राहू शकते हे काय कमी आहे? आणि तसंही तुमच्यासारखी प्रतिष्ठित बाई आपल्या कामासाठी या अशा छोट्या घरात आली आहे
हे जास्त महत्वाचं आहे. आणखीन काय हवंय? अगं पण तुझी योग्यता नाहीये ना या अशा छोट्या घरात राहण्याची. तुझी योग्यता महालात राणी बनून राहण्याची आहे. या छोट्याशा घरात तू एका शब्दाने तरी सांगायचं होतंस ना की तुला घर हवंय. का? जशी माझ्या अमेरिकेला जाण्याची वाट लावली तशी घर मिळण्याबाबत पण लावायची होती का? तुमच्याच घराचा पत्ता नाही. तुम्ही काय शोधणार माझ्यासाठी घर? काय बोलतेस तू? मुद्द्याचं बोलूया. काय काम आहे? संपदा, मी इथे आले ना ते तुझ्याच भल्यासाठी. माझ्या भल्यासाठी? असं दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःचं पेट्रोल जाळून नाक मुठीत घेऊन तुम्ही नक्कीच सहज नाही येणार. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय तुम्ही पुढचं पाऊल नक्कीच नाही टाकणार. कशाला टाइम वेस्ट करतोय आपण? काय काम आहे? हे तुला जर माझ्याबद्दल एवढं सगळं वाटत असेल इथं का बोलवलंस मग मला? कारण तुम्ही स्वतः माझ्या ऑफिसमध्ये आहात आणि तुम्ही दिलेली आयडिया मला आवडली. मला वाटलंच होतं तुला माझी ऑफर आवडणारच, कारण तुझी आणि माझी शत्रू एकच आहे, स्वानंदी. करेक्ट आहे. तुमची आणि माझी शत्रू एकच आहे, स्वानंदी. म्हणूनच तर तुम्ही आत्ता माझ्या घरात उभे आहात. पण काकू, तुम्ही आणि मी अजिबात एक नाही. मला वाटतं तसं बोलते, हवंय तेच करते. म्हणूनच लोकांना माझा स्वभाव नाही आवडत. पण तुम्ही सवयीनुसार कटकारस्थाना करता. तुम्हाला माहित असतं हे चुकीचं आहे, तरी सुद्धा तुम्ही तेच करता कारण तुम्हाला याची सवय आहे. आणि मला तुमच्यावर विश्वास नाही. एकदा धोका खाल्लाय तोच बास. संपदा, मी तुला धोका दिलेला नाही. त्यावेळेला माझा डाव योग्य रीतीने नाही पडला. तो जो योग्य रीतीने पडला असताना तू एव्हाना महेश राणेहून अमेरिकेला गेली असतीस आणि स्वानंदी लग्न होऊन सुद्धा देशपांड्यांच्या खरीच राहिली असते. तसंही मी माझ्या सासरी राणी म्हणूनच होते, पण नेमकं माझ्या सासूचा प्रॉब्लेम झाला म्हणून. पण राणीने राज्य सोडायचंच नसतं, राजमातेला त्या राज्यातनं बाहेर काढायचं असतं. असं कसं तू राज्य सोडलंस, घर सोडून बाहेर आलीस? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? संपदा, महेश सारखा प्रेम करणारा आणि जरा बावळट असा नवरा फार नशिबाने मिळतो. अगं, जो उठ म्हटल्यावर उठतो, बस म्हटल्यावर बसतो, नाच म्हटल्यावर नाचतो, अगदी पाय दुखेपर्यंत. त्याला कसं हँडल करायचं ना हे जमलं नाही ग तुला. तुझं सगळ्यांना अगदी तडक फडक, त्यामुळे घोळ होतो. कधीही बोलून वाईट नाही व्हायचं संपदा. मी बाई किती गुणी असं वागत राहिलीस ना तर वडील, भाऊ, मुलगा, अगदी कुठलाही पुरुष पशी पडतो. स्वानंदी ही असंच वागते. करेक्ट, करेक्ट आहे, करेक्ट आहे. अगं, स्वतंत्र विचाराची बाई कुठल्याही पुरुषाला नाहीच आवडत. ते तिच्यासाठी काहीही करायला तयार नाही होत. पण प्रेमाने वागलीस, गोड बोललीस ना तर चहात पडलेली माशी सुद्धा हसत हसत गिळती. वर्ण म्हणतील आमची संपदा किती गुणी आहे. म्हणजे माझंच काहीतरी चुकतंय. हो, तुझं चुकतच आहे. ही जी तू बॅड गर्ल झालीस ना त्याच्याऐवजी गुड गर्ल. म्हणजे तुझ्या रस्त्यात आलेल्या कुठल्याही माणसाला तुला उचलून फेकून देता येईल आणि स्वतःचा रस्ता साफ करता येईल.
संपर आहे तुझं तडक फडक वागणं आहे ना, त्यामुळे सगळे घाबरतात तुला आणि कोणीही तुझ्या जवळ येत नाही. तुला जर मनमानी करायची असेल तर सगळ्यांशी प्रेमाने वागायला शिक. आत्ता प्रेमाने वागून काय उपयोग आहे? आणि मला तसं जमणारही नाही. ठीक आहे, मग स्वानंदीचा सूड घ्यायचा विचार मनातनं काढून टाक. नाही काकू, ते शक्य नाहीये. स्वानंदीचा सूड घेतल्याशिवाय मी शांतपणे नाही जगू शकत. हो ना, मग आत्तापासूनच प्रत्येकाशी प्रेमाने वागायला सुरुवात कर. आणि ह्याची सुरुवात ना स्वतःच्या माहेरपासून कर. स्वानंदी तुझी सख्खी बहीण आहे. सगळ्यांना असंच वाटलं पाहिजे जशी स्वानंदी गुणी आहे तशी आमची संपदा पण किती गुणी आहे. तरच संपदा, तरच तू स्वानंदीकडनं सगळ्या गोष्टी हिरावून घेऊ शकशील. तिला नामोहरण करू शकशील आणि स्वानंदीचा सूड घेऊन सुखी होऊ शकशील. बाहेर जाऊन काय बोलतायत ना काही कळत नाहीये. अहो पण महेश बाहेर का घेऊन गेला भाऊजींना? म्हणजे दोघे घरात बसून बोलले असते ना. काहीतरी महत्वाचं बोलणं असेल म्हणून गेले असतील बाहेर. आणि पुरुषांना आपल्या गोष्टी पुरुषांच्यातच ठेवायची सवय असते. आपल्या घरात एक तसं नाहीये ग. वसंत आल्यावर सांगेलच म्हणा आपल्याला. पण काल वच्छी आत्या म्हणाल्या होत्या ना की संपदाला परत आणण्याच्या बाबतीत महेशच यांना काहीतरी सांगू शकतो. आणि महेश हजर झालाय म्हणजे मला वाटतं तेच काहीतरी असणार. स्वामी आहोत तसंच असू दे. नाही तसंच असेल पण ते यांनी मान्य करायला हवं ना. अगं पण महेशनी स्वतः वसंताला सांगितल्यानंतर वसंता नाही म्हणणार नाही त्याला. आणि अजूनही महेशला संपदेबद्दल काहीतरी वाटतंय. हे जेव्हा वसंताला कळेल तेव्हा तो तयार होईलच ना. अनिता, हे मात्र आई बरोबर बोलतायत ना. म्हणजे दोन बाजूंपैकी एक बाजू जुळवून घ्यायला तयार आहे हे कळल्यावर यांना पण आशा वाटेल ना. तसं झालं आणि संपदाला महेशचं प्रेम कळलं तर किती बरं होईल. पुरी सासरी जाऊन नांदेल तिच्या. मला तर वाटतं महेश असंच काहीतरी बोलणार, नाहीतर दुसरा विषयच नाहीये ना. जाऊ दे, आपण आपले अंदाज बांधण्यात काहीच अर्थ नाहीये. वसंत सांगेलच आपल्याला. स्वामी, वसंताला चांगली बातमी घेऊन पाठवा हो. महेश इथे? ललिता काकू बरोबर बोलल्या. माझ्या घरची माणसं भरोशाच्या लायकीचीच नाहीये. मी इथे वणवण फिरतीये आणि हे लोक आरामात महेशला भेटताय. मी घर सोडलंय त्यामुळे कोणाला काहीच फरक पडत नाहीये आणि हे इथे खिचडी शिजवते. ओके, म्हणजे मी जे करायला आले ते अगदी बरोबर. असंच वागायला हवं या लोकांची. अरे काय ध्यान लावून बसलेत का सगळ्याजणी? बेल वाजते ऐकू येत नाही? कमाल आहे. अरे दादा ये, महेश नाही आला? अरे दादा दादा, अरे मी काय विचारलं तुला? महेश नाही आला का? नाही आला. काहीतरी डोक्यात घेऊन बसलाय उगीच. शक्य नाहीये ते. पण काय झालं? काय म्हणाला तो? संपदाला माफ करा म्हणत होता.
आमच्या घरी काही तिचं कोणाशी पटलं नाही म्हणून इथं आली, निदान घरात सुरक्षित होती. आता बाहेर एकटी राहतीये, त्याला वाईट वाटतं वगैरे वगैरे वगैरे. अरे मग बरोबरच बोलत होता की महेश. हो म्हणजे कधी आणताय तुम्ही तिला घरी? महेशकडे तिचा नवीन पत्ता असेल ना. मी इथे आल्या आल्या काय म्हटलो ते तुम्ही ऐकलेलं दिसत नाहीये. शक्य नाहीये ते. संपदा नुसती घर सोडून गेली नाहीये, पूर्ण प्लॅनिंग करून गेली. सतत स्वानंदीला कसा त्रास देता येईल याचा ती विचार करत असते आणि असली पाताळ यंत्री माणसं मला माझ्या घरात नकोय. अहो पण जाऊ द्या ना, यावेळेस तिला माफ करा ना एकदा. असं किती वेळा माफ करायचंय तिला? नुसतं आठवायला लागलं तर अख्खी यादी येते डोळ्यासमोर तिच्या उपद्व्यापांची. तेव्हा माफ करत राहिलो ना लहानपणी, म्हणून असं तोंड घरची पाडलंय तिने आपल्याला. बाबा बाबा आय एम सॉरी बाबा, मी सगळ्यांना खूप त्रास दिला. मी खरंच खूप चुकीचं वागले सगळ्यांबरोबर. मी चुकले बाबा, सॉरी बाबा, सॉरी. बाबा